अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात राहुल भगवान पवार वय 46 राहणारे यशवंत चौक कोपरगाव यांनी लेखी तक्रार दाखल केली असून चौघांविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। लेखी तक्रारीनुसार 22 मे 2026 रोजी रात्री सुमारे 11:30 वाजेच्या सुमारास राहुल पवार हे त्यांचे मित्र संजय उदावंत यांच्यासोबत अण्णाभाऊ साठे चौक परिसरात उभे होते। यावेळी हर्षल दत्तात्रय गवारे हा चारचाकी वाहनातून तेथे आला। वाहन वेगाने चालवत असल्याने गाडी हळू चालवा, मुलांना धक्का लागेल असे सांगितल्याचा राग आल्याने शिवीगाळ व आरडाओरड सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार समजावण्याचा प्रयत्न होत असताना हर्षल गवारे हा वाहनातून उतरला व वाहनातील बेसबॉलचा दांडा घेऊन मारहाण करण्यासाठी धावून आला। दरम्यान परिसरातील काही नागरिकांनी हस्तक्षेप करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले। यावेळी राहुल पवार यांचा पुतण्या विक्रम सागर पवार व त्याचा मित्र रितेश सोमनाथ पवार घटनास्थळी आले असता त्यांनीही शिवीगाळ व मारहाण झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे। पुढे हर्षल गवारे यांनी कमरेला असलेला पिस्तूल काढून ती उलटी करून विक्रम पवार यांच्या डोक्यात मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच आसिफ हसन शेख व सिद्धार्थ सर्जेराव भारती यांनी विक्रम पवार व रितेश पवार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे। घटनेत विक्रम पवार व रितेश पवार जखमी झाल्याने त्यांना प्रथम उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले। त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। या प्रकरणी हर्षल दत्तात्रय गवारे, आसिफ हसन शेख, सिद्धार्थ सर्जेराव भारती तसेच एक अनोळखी इसमा विरोधात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। अधिक तपास सुरू आहे। आम्ही म्हणजे केलं होतं, चाललो होत नाही का, तर ते आपलं त्यांनी सांगितलं ना, मला नेमकं हे नाही होईना असं चक्कर टाईप होते। तर मग तो जो होता समोरचा त्यांनी मग बंदूक होत्या इकडं काढली आणि त्याच्या डोक्यात मारली। हां, मग त्यांनी मारली तर हे हाल त्याला। हो, त्याचं तो बोलत होता की हर्षल काहीतरी, काय नाव, हर्षल गावात एक होता। हां, तर मग त्यानंतर पण त्यांनी मारलं आणि त्यानंतर त्याच्यासोबतचे जे होते त्यांनी मारलं होतं। आम्ही तो मी होतो। हां, त्याचं विक्रम पवार, आणि त्याला बंदुकीने मारलं त्याच्या डोक्यामध्ये आणि नंतर मग लोड केला होता, लोड केला आणि असं नाही का दाखवत होता की मारायचं। मला त्याच्यासोबतचे जे होते ते बोलवले होते त्यांनी नाही का समोरून आवाज देऊन, ते सुरभी हॉटेलच्या तिकडनं, तर मग त्यांनी मारलं। एका दांडा लागला होता आणि हात बीताने। आत्ता थोड्या वेळ बोलले, अर्धा तास झाला। आम्ही चाललो होतो तर त्याच्यामुळे आता गाडी त्यांनी नाही का गाडी हे केली आम्हाला रॉंग साईडने। आता दारू पिलेला होता, पूर्ण दारू पिलेला होता, त्याला म्हणजे उभा पण राहता नव्हतं येत, तर त्यामुळे